मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे। अलाहाबाद हायकोर्टानं हिंदूंच्या बाजूची याचिका स्वीकारलेली आहे। ईदगाह कमिटी आणि वक्फ बोर्डाचा युक्तिवाद हायकोर्टानं फेटाळलेला आहे। तेव्हा मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला अखेर मंजुरी मिळालेली आहे। अलाहाबाद हायकोर्टानं हिंदू बाजूची याचिका ही स्वीकारलेली आणि ईदगाह कमिटी आणि वक्फ बोर्डाचा जो युक्तिवाद होता तो हायकोर्टानं फेटाळलेला आहे। त्यामुळे अखेर आता मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचं जे सर्वेक्षण आहे त्याला मंजुरी मिळाली आहे। कृष्ण जन्मभूमि के केस में जो हमारी मांग थी कि शाही ईदगाह मस्जिद में एडवोकेट कमीशन के द्वारा सर्वे कराया जाए, उस सर्वे की एप्लीकेशन को अलाउ कर दिया है। तर या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। शिवाजी, कशा पद्धतीने आता हे सर्वेक्षणाचं काम नेमकं पुढे जाईल? जी शाही ईदगाह मस्जिद आहे मथुरा येथील, त्यामध्ये हिंदू धर्मातील काही चिन्ह त्या खांबावरती आढळतात असा दावा हिंदू धर्मीयांच्या वतीने सातत्याने करण्यात आज आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात येत्या 18 तारखेला न्यायालय जे आहे आपली भूमिका मांडणार आहे आणि कशा पद्धतीने कोणाच्या आधिपत्याखाली कोणाच्या अध्यक्षतेखाली हे सर्वेक्षण होईल, व्हिडिओग्राफी होईल की नाही, असं सर्व जे त्याचं नियोजन आहे ते कोर्ट आपल्या आदेशामध्ये देणार आहे। आणि याचे आदेश आज फक्त सर्वेक्षण होणार असं जाहीर केलेलं आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे। आणि भविष्यामध्ये आता कोणाच्या अध्यक्षतेखाली हे होणार, कोण कमिशनर असणार, कोण अधिकारी असणार, याची पूर्ण आकडेवारी सह तारीख आणि त्याची पूर्ण माहिती जी आहे ती येत्या 18 तारखेला येणार असल्याचं समजतंय।